तुम्ही कधी विचार केला आहे का, महाराष्ट्रातले काही किल्ले भुताटकी म्हणून का ओळखले जातात? खरंच तिथे आत्मे भटकतात की हा सगळा इतिहासातील एक गुप्त डाव होता? रात्रीचा अंधार, धुक्यानं वेढलेला सह्याद्री आणि डोंगरावर उभा एक निर्जन किल्ला. आजही काही लोक म्हणतात, संध्याकाळीनंतर तिथे जाऊ नका. काही किल्ल्यांबद्दल विचित्र गोष्टी ऐकायला मिळतात. रात्री पावलांचे आवाज, मशालींची चमक आणि अचानक अंगावर येणारी थंडी. पण एक प्रश्न आहे, मराठे इतके बुद्धिमान होते, गनिमी काव्यात पारंगत होते, मग ही भुताटकी खरोखरच भूतांची होती का? इतिहासकार सांगतात, काही किल्ले जाणीवपूर्वक ओसार ठेवले जात. गुप्त शस्त्रसाठा, गुप्त बैठक आणि शत्रूला दिशाभूल करण्यासाठी. कल्पना करा, रात्री सैनिक मशाली घेऊन चालतायत. दुरून दिसतो फक्त प्रकाश. शत्रूला वाटायचं इथे काहीतरी अघोरी आहे. किल्ल्यांवरचा वाऱ्याचा आवाज, जुन्या भिंतींची किरकिर, धुक्यातले भास आणि अंधारातले प्राण्यांचे आवाज, सगळं मिळून तयार झाली भूतांची गोष्ट. कदाचित भुताटकी नव्हतीच कधी, तो होता एक डाव, लोकांना आणि शत्रूला दूर ठेवण्याचा. आपण ज्याला भुताटकी म्हणतो ते खरं तर मराठ्यांचं इंटेलिजन्स होतं. म्हणून पुढच्या वेळी एखाद्या किल्ल्याबद्दल भूताची गोष्ट ऐकली तर घाबरू नका. कदाचित तिथे भूत नाही तर इतिहास लपलेला आहे. भुताटकी किल्ल्यांबद्दल तुम्ही कोणती गोष्ट ऐकलीये? कमेंटमध्ये नक्की शेअर करा.